शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष, ज्यात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मालाला योग्य भाव न मिळणं, शासनाच्या धोरणाचा भाव आणि शेतकरी हा समाजाचा पोशिंदा असूनही त्याच्या कष्टाची योग्य किंमत त्याला मिळत नाही, ज्यामुळे त्याचं जीवन संकटात सापडते. हा अनुभव आपल्या डोळ्यासमोर पाहत मोठा झालेल्या ज्ञानेश्वर मोरे यांनी आपल्या बापाचे व गरीब शेतकऱ्यांची लढाई लढण्याचा निर्णय घेतला व त्याने अनेक आंदोलनात भाग घेत शेतकऱ्याची बाजू शासनापुढे मांडली. सोलापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदी पिंपळनेर येथील ज्ञानेश्वर मोरे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते ज्ञानेश्वर मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शिवाजी नाथखिळे, कालिदास आपते, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख पांडुरंग रायते, खंडाजी सातव पाटील, निलकंठ शिंदे, बाळासाहेब काशीद, रामभाऊ सरवदे, दीपक आवारे, विजय शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शेतकरी जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल पिंपळनेर ग्रामस्थांतर्फे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक बिभीषण डांगे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सचिव सतीश पाटील व उपसरपंच नितीन बोंगे यांसह पिंपळनेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जाकाते. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.